तुमच्याकडे एक शिलाई मशीन आहे, तुम्हाला ती चालवता येते पण ब्लाऊज शिवता येत नाही, तरी सुद्धा तुम्ही स्वतः घर बसल्या पैसे कमवू शकता। आज आपण बघूयात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची। आता हे शॉपिंग बॅग आहे, हिच्यापासून आपण एक छानसं पायदान किंवा आसन बनवणार आहोत आणि ते सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये। तुमच्याकडे बॅग नसेल तर तुम्ही कोणतेही कापड जे असतील तुमच्या घरामध्ये त्याचा वापर इथे करू शकता। कोणतेही वेस्ट फॅब्रिक घ्यायचं आहे। शॉपिंगची जी बॅग आहे ती फॅब्रिकच्या दोन्ही फॅब्रिकच्या आतमध्ये टाकायची एक पुरण म्हणून चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची। आता इथे याचा मध्य काढून घ्यायचा, अगोदर मध्य काढायचा आणि त्या मध्याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे। आता जितकी तुमची साईज आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि तुमच्या जितक्या पट्ट्याची साईज असेल त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे। या पट्ट्या आता तितक्या बसेल जितक्या तुमच्या फॅब्रिकवरती आहे, तुमच्या फॅब्रिकवरती पट्ट्या किती बसणार आहेत। जसं आपण बाहीला अस्तर जोडतो त्याप्रमाणे फोल्ड करायचं, इथे एक फोल्ड पट्टी बनवायची आहे। आता पट्टी बनवून झाल्यानंतर लगेच वरच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे, दाबटीप मात्र द्यायची आहे। तुम्ही दोन्ही बाजूला दाबटीप देऊ शकता। आता अगोदरची पट्टी बनवली अगदी त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा पट्टी इथे बनवायची आहे आणि त्या पट्टीवर सुद्धा दाबटीप द्यायची आहे। अशा प्रमाणे आपण तिसरी सुद्धा पट्टी बनवून घेऊयात। या ठिकाणी आपल्या आडव्या साईडला 3 पट्ट्या राहणार आहेत। आता पट्ट्या लावताना बरोबर साईजचं अंतर जे आपलं आतलं कापड आहे त्याचं अंतर सुद्धा एक समान यायला हवं, तरच आपल्या पट्ट्या छान दिसेल। आता दुसऱ्या उभ्या बाजूने सुद्धा आपल्याला इथं मध्य काढून घ्यायचा किंवा तुम्ही मार्किंग करू शकता 3-3 इंच 2-2 इंच जेवढं तुमचं फॅब्रिक आहे त्यानुसार तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। आडवी पट्टी ज्या पद्धतीने आडवी पट्टी लावली अगदी त्याच पद्धतीने उभी पट्टी सुद्धा इथं लावणार आहोत। लक्षात ठेवायचे आपले जे बॉक्स बनणार आहेत ते बॉक्स आपले एक समान यायला हवे, तरच आपले जे आसन आहे ते छान दिसणार आहेत। असे आसन किंवा पायदान बनवून तुम्ही याचे सेल करू शकता स्टोअरवाल्याला किंवा एखाद्या मार्केटमध्ये तुम्ही तुमचा स्टॉल लावून सुद्धा स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू शकता। भरपूर सारे बनवायचे आहे, तुम्ही आठवड्याला विकू शकता किंवा महिन्याला विकू शकता। असे तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये सांगायचे की मी अशा पद्धतीचे काम करते, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी सेलिंग सुद्धा करते, तर महिला तुमच्याकडे पुढून चालून येईल आणि एक महिला दुसरीला सांगेल, दुसरी तिसरीला सांगेल, अशा पद्धतीने तुमचा बिझनेस वाढत जाईल। आता या ठिकाणी 3 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। आता इथे पाइपिंग बनवायची साईडला, तर पाइपिंगसाठी आपण पट्टी खालच्या बाजूला ठेवली आणि वरच्या बाजूने आपण शिलाई मारणार आहोत। पट्टी वरच्या बाजूला आपण फोल्ड करणार आहोत। तर या ठिकाणी पाइपिंगची जी पट्टी आहे ती जरा जाडसर बनायची आहे, डबल फोल्ड करून लगेच तिला शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीनं। आतल्या कलरपेक्षा कलर वेगळा घ्यायचा आहे पाइपिंगचा, तरच आपली पाइपिंगची पट्टी छान दिसते आणि आपलं आसन सुद्धा जाईल। बघू शकता आपलं पायदान किती छान बनलेलं आहे। मग आजच सुरू करा तुमचा स्वतःचा बिझनेस।